त्यांना आनंदाचं भरतं येतंय, त्यांना उकळ्या फोडतायत आणि त्यांना असं वाटतं की कपिल सिब्बल हा युक्तिवाद करतायत म्हणजे कपिल सिब्बल लढतायत, याचा अर्थ निकाल आपल्याच बाजूने लागेल असं संजय राऊतांना वाटतंय. पण संजय राऊतांच्या माहितीसाठी कपिल सिब्बल यांनी काँग्रेसकडनं अनेक वेळेला अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये युक्तिवाद केला. बाबरी मस्जिद प्रकरणामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, तिथं त्यांचा पराभव झाला. ट्रिपल तलाक प्रकरणामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, तिथं त्यांचा पराभव झाला. नोटबंदीच्या विरोधामध्ये याचिका केली होती, तिथं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, तिथं त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गुजरात दंग्या प्रकरणामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, तिथं त्यांचा पराभव झाला. त्यामुळं आजपर्यंत कपिल सिब्बल यांनी जिथं जिथं युक्तिवाद केला आणि त्यावरून संजय राऊतांना आनंदाचं भरतं येत असेल तर संजय राऊत तुमचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. कारण कपिल सिब्बल राम मंदिर प्रकरणामध्ये देखील हिंदूंच्या विरोधामध्ये जाऊन युक्तिवाद करत होते, परंतु तिथे ते तोंडावर आपटले. आता देखील खरी शिवसेना कोणाची याचा निकाल जनतेच्या कोर्टामध्ये लागलेला आहे आणि जनतेनं सांगितलंय की खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची आहे, खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचाराची आहे. त्यामुळे संजय राऊत आनंदाच्या तुमच्या उकळ्या फार काळ चालणार नाहीत, फार काळ टिकणार नाहीत. त्यांचा थेट आरोप आहे जवळपास 5,000 कोटींना शिवसेना पक्ष विकण्याचा खळबळजनक दावा केला. शिवसेना पैशाने विकत घेता येत नाही. शिवसेना विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे संजय राऊतांनी आधी याचा हिशोब दिला पाहिजे की संजय राऊतांनी उभाटा गट काँग्रेसला किती हजार कोटी रुपयामध्ये विकला. राहुल गांधींच्या चरणावर उभाटा गट अर्पण करण्यासाठी, सोनिया गांधींच्या चरणावर उभाटा गट अर्पण करण्यासाठी संजय राऊत यांनी किती हजार कोटी रुपयाची दलाली घेतली आणि उद्धवजी ठाकरे यांनी आपला पक्ष काँग्रेसला किती हजार कोटी रुपयामध्ये विकला, याचं उत्तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. संजय राऊत 5,000 कोटीचा आकडा सांगतायत, परंतु माझी माहिती अशी आहे की कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार करून यांनी जवळपास रोज 100 कोटी वसुली, या हिशोबाने 90,000 कोटी रुपये कमवले होते. त्यातले पैसे हे वापरतायत आणि त्याच्या आधी तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत युती केली. 2019ला भारतीय जनता पार्टीसोबत निवडणूक लढलात आणि आपला संपूर्ण पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेली शिवसेना, हिंदुत्ववादाच्या विचारावर उभी राहिलेली शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी किती हजार कोटी रुपयाची डील केली, याचं उत्तर आधी महाराष्ट्राला द्यावं. माझी माहिती अशी आहे की संजय राऊतांनी त्यामध्ये 10,000 कोटी रुपयाची डील केली आणि त्यातलं 2,000 कोटी रुपये 20% या हिशोबानं 2,000 कोटी रुपयाचं कमिशन संजय राऊतांना त्यामध्ये मिळालं आणि या 10,000 कोटी रुपयाच्या डीलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांनी केलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आतापर्यंत जवळपास 4 पक्ष विकले आहेत असं आपण घणाघात केलाय. निवडणूक आयोग कायद्यानुसार, घटनेनुसार निर्णय देतं. निवडणूक आयोगानं बघितलं की सगळ्यात जास्त आमदार, खासदार एकनाथजी शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाने तो निकाल दिलाय. संजय राऊत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा आपल्या उद्धवजींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. उद्धवजींचं नेतृत्व काय होतं? 2.5 वर्ष जनतेने तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलं नव्हतं, तरी देखील तुम्ही चोरून, दरोडा टाकून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? घरामध्ये बसून ठिपक्याची रांगोळी बघत होत्या. घरामध्ये बसून कोमट पाणी प्या, फेसबुक लाईव्ह करा, हे तुमचे धंदे 2.5 वर्ष महाराष्ट्राने बघितले. तुम्ही मातोश्रीचे दरवाजे उघडत नव्हतात, आमदारांना भेटत नव्हतात. त्यामुळे निवडणूक आयोगांना दुसणं देऊन उपयोग नाही. आधी आपल्या मालकांना विचारा आपल्या पक्षाची वाताहत का झाली. काही दिवस झाले सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये शिक्षण पक्ष आणि नावाच्या संदर्भात सुनावणी आहे. कपिल सिब्बल उद्धव ठाकरे यांच्या मार्फत युक्तिवाद करताना पाहायला मिळतो. राऊत म्हणतात सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे न्यायालयही काही काळ विचारात पडल्याचं राऊत म्हणताय. नाही, न्यायालय विचारात पडलेलं नाहीये. अजून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झालाय.
अजून एकनाथजी शिंदे यांच्या वकिलांची बाजू ऐकायची आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की कपिल सिब्बल जेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडत होते तेव्हा तेव्हा ते तोंडावर पडले. राम मंदिराला कडाडून विरोधी करणारे, राम सेतूचं अस्तित्वच नाही म्हणून सांगणारे कपिल सिब्बल यांचा दारुण पराभव कोर्टामध्ये अनेक वेळा झालाय. त्यामुळे कपिल सिब्बल म्हणजे फार तीस्मार खान आहेत. या आविर्भावामध्ये संजय राऊतांनी राहू नये. त्यांनी लढलेल्या अनेक प्रकरणामध्ये कपिल सिब्बल यांच्या विरोधामध्ये निकाल आलेले आहेत. या शिवसेना पक्षाच्या एकंदरीतच मॅटरमध्ये संजय राऊत म्हणतात की केंद्रीय निवडणूक आयोगानं दलालाची भूमिका पार पाडली. संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष विकण्यासाठी दलाली केलेली आहे. 10,000 कोटी रुपयाला उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. त्यापैकी 2,000 कोटी रुपयाची दलाली स्वतः संजय राऊतांनी घेतली. आधी त्याचा हिशोब द्यावा आणि मग निवडणूक आयोग, भारतीय जनता पार्टी, अमित भाई शहा यांच्यावर टीका करावी. अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचं आहे आणि ते युतींना नाही त्यासाठी राजी नाही आहे. त्यामुळे दोघांच्या मध्ये मतभेद असल्याचं त्यांनी त्यामध्ये अमित भाई शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामध्ये मतभेद शोधण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. अमित भाई शहा आणि नरेंद्र मोदीजी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना देश प्रथम, राष्ट्र प्रथम याच भूमिकेतनं काम करायचंय. त्यांना मातोश्री 2 बांधायचं नाहीये. त्यांना घरामध्ये बसून ठिपक्याची रांगोळी बघायची नाहीये. त्यांना आपल्या मुलाचं करिअर सेट करायचं नाहीये. त्यांना आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष विकायचा नाहीये, तर त्यांना देश पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा यांच्यामध्ये कुठेही अंतर्गत वाद, संघर्ष नाहीये. अंतर्गत वाद आणि संघर्ष कुठं असेल तर मातोश्रीवर आहे. संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना मातोश्रीवर बघायला मिळतो. आमच्याकडे नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम याच भूमिकेतनं आम्ही काम करतो. आम्ही तुमच्यासारखं मातोश्री 2 बांधायची, रोज 100 कोटी वसुलीचं टार्गेट घ्यायचं हे आमचे धंदे नाही आहेत. त्यामुळं मतभेद पैसे कमवण्यावरून, दलाली करण्यावरून होतात. संजय राऊत, दलाली करण्याचा धंदा तुमचा आहे. अरुणाजी, जेव्हापासून महायुती सरकार अस्तित्वात आलं किंवा गठन झालं केंद्र सरकार, तेव्हापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सातत्याने पेटताना पाहायला मिळाला. काल यादी त्या झाली 15 ऑगस्ट येते ध्वजारोहणाच्या निमित्तानं. रायगडचे पालकमंत्रीपद किंवा मंत्री हे आता ध्वजारोहण बर्फसेट गोगावलेच करणार आहे. मंत्री अदिती तटकरेंना साईडलाईन केलं गेलेलं आहे. नाही, आपण ध्वजारोहणाची परंपरा बघितली की याच्या आधी देखील रायगडमध्ये जेव्हा जेव्हा ध्वजारोहण झालं तेव्हा भरत गोगावले यांच्या हस्तेच रायगडमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. आता पालकमंत्री रायगडचं कोणाला करायचं, नाशिकचा कोणाला करायचं हा अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो आणि मुख्यमंत्री योग्य वेळी तो निर्णय घेतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा समाज कल्याण विभागाचे महिला व बालविकास विभागाकडे या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार स्पष्टीकरण केलंय. लाडकी बहीण योजना ही व्यक्तिगत लाभाची योजना आहे आणि अशी योजना लागू करत असताना समाज कल्याण विभागाकडनं वेगळा निधी हस्तांतरित केला जात नाही. समाज कल्याण विभागाच्या त्या विभागाचा निधी त्या विभागाला दिला जातो. परंतु समाज कल्याण विभागाअंतर्गत प्रत्येक समाजाला त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही व्यक्तिगत लाभाची योजना असल्यामुळं त्या जमातीच्या किंवा त्या जातीच्या व्यक्तीवर होणारा खर्च हा समाज कल्याण विभागामार्फत केला जातो आणि त्यासाठी आगाऊ पैशाची तरतूद केली जाते. फक्त अकाउंटिंगसाठी तो समाज कल्याण विभागाकडनं वर्ग केला जातो, कारण त्याचा हिशोब ठेवणं सोपं जावं यासाठी. त्यामुळं विनाकारण समाज कल्याण विभागाचे पैसे काढून लाडक्या बहिणींना दिले असं म्हणणं चुकीचं आहे. त्या घटकातल्या लोकांवर किती खर्च केला जातो याचा हिशोब ठेवला जातो. त्यासाठी समाज कल्याण विभागाला हा आगाऊचा निधी दिला जातो आणि तो निधी लाडक्या बहिणीसाठी केला जातो. त्यामुळे कुठेही सामाजिक न्यायाच्या योजना बंद करून त्याचे पैसे आपण लाडक्या बहिणीला देतो असं नाही. हा गैरसमज वारंवार केला जातोय. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. पुन्हा पुन्हा सांगितलं जातंय की समाज कल्याणच्या किंवा लोकहिताच्या कुठल्याही योजना बंद करून आपण लाडक्या बहिणीला पैसे देत नाहीत. मोदी 2031 पर्यंत पंतप्रधान राहणार नाही आणि यापुढे ईव्हीएम विरोधात आंदोलन करेल असा दावा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील. 2029ला देखील मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढू आणि जिंकू. संजय राऊत, तुम्हाला खोटं बोलायची सवय आहे. तुम्ही सांगत होतात की 25 वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री राहतील. 25 वर्ष काय हो, 25 महिने देखील उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री राहिले नाहीत. त्यामुळे तुमचं भविष्य काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. विनाकारण खोटं बोलण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. तुम्ही सांगितलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार 25 वर्ष राहील. 25 महिने देखील उद्धवजींना मुख्यमंत्री पदावर बसता आलं नाही. हे वास्तव आहे, ते स्वीकारा. आणि मोदीजींचं नेतृत्व देशातल्या जनतेनं स्वीकारलेलं आहे. त्यांना 3 वेळेला पंतप्रधान म्हणून निवडून दिले आणि 140 कोटी जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा 2029ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात निवडणुका होतील आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा विश्वविक्रम करत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राहिला प्रश्न ईव्हीएमचा. जेव्हा केरळमध्ये तुमचा विजय होतो तेव्हा ईव्हीएम योग्य असतं. आता बिहारमध्ये पोटनिवडणूक झाली, तिथं प्रशांत किशोर यांचा विजय झाला, तिथं तुम्ही ईव्हीएमवर खापर फोडलं नाही. कर्नाटकमध्ये तुमची सत्ता आली, तिथं तुम्ही ईव्हीएमवर खापर फोडलं नाही. जेव्हा भारतीय जनता पार्टीचा विजय होतो तेव्हा तुम्हाला ईव्हीएम वाटतं. आणि बिहारच्या पोटनिवडणूक तुम्ही जिंकला की लोकशाहीचा विजय असतो, केरळमध्ये तुम्ही जिंकला की लोकशाहीचा विजय असतो, तिथं मात्र ईव्हीएम सुरळीत असतं. हा तुमचा ढोंगीपणा आणि नौटंकीपणा जेनझीनी देखील ओळखलाय. त्यामुळे कुठेही जेनझी ईव्हीएम बद्दल कुठलेही आंदोलन करणार आहे. संजय राऊत, तुम्ही मुंगेरी लालके हसीन सपने बघतायत, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. काल सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी दोघांनंतर एकत्रित प्रवास केला. दुसरीकडे शरद पवार यांनी त्यांच्या खासदारांची बैठक घेतली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर ही खासदारांची बैठक आहे आणि कुठंतरी दोन्ही पक्षांचं राष्ट्रपती विलीनीकरणाच्या चर्चा आहेत. त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्याला मिळालेलं आहे असं दिसतंय. काय काल दिल्लीमध्ये पाणी या विषयामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडे बैठक होती आणि त्या बैठकीसाठी महाराष्ट्राचे खासदार उपस्थित होते. आता विनोदजी तावडे हे राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत, सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत आणि महाराष्ट्रातल्या पाणी वाटपासंदर्भामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडे ती बैठक होती. त्या बैठकीला दोन्ही नेते उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही नेते एका गाडीमध्ये गेले असतील त्याच्यामध्ये गैर असण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे. परवाला आपण बघितलं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शरद पवार साहेब, सर्व राष्ट्रवादीचे नेते एकत्र बसले होते. सुप्रियाताई सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा आले होते. तिकडे सोनिया गांधी, राहुल गांधी देखील आले होते. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे की आपण राजकीय मतभेद असले तरी आपल्यामध्ये मनभेद नसतात. त्यामुळं अशा पद्धतीने एकमेकांसोबत प्रवास केला की लगेच त्याचा काहीतरी राजकीय आराखडा किंवा त्यातनं तर्कवितर्क बांधणं थोडंसं घाईचं होईल. त्याचबरोबर शरद पवार यांनी देखील बैठक घेतलेली आहे खासदारांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर म्हणजे सगळ्यांना भेटल्यानंतर अशा प्रकारची बैठक होती आणि त्या संदर्भात खास करून विलीनीकरणाच्या संदर्भात चर्चा होती. नाही, विलिनीकरणाचा निर्णय दोन्ही राष्ट्रवादीने मिळून घ्यायचा आहे. त्याबद्दल सुनेत्राताई पवार, माननीय शरद पवार साहेब योग्य तो निर्णय घेतील. खासदारांची बैठक घेण्याचा माननीय पवार साहेबांना पूर्ण अधिकार आहे. याआधी देखील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटून आले, सुप्रियाताईंच्या नेतृत्वात भेटून आले. त्यामुळं विलिनीकरण करायचं का नाही हा सर्वस्वी निर्णय शरद पवार साहेब आणि सुनेत्राताई पवार या दोन्हीचा पण आहे. संजय राऊतांनी असा दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात घाबरू नका, तुमच्या पाठीशी आहे. एक प्रकारे कोर्टावर दबाव होता. नाही, कोर्टावर दबाव टाकण्याचं काम सरकार करत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करत नाहीत. जनतेच्या कोर्टाने सांगितलंय की या देशाची खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदेची आहे, बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्यामुळे कोर्टावर दबाव टाकून काहीही होत नाही. जनतेच्या न्यायालयामध्ये आणि जनतेची साथ ही एकनाथजी शिंदेसोबत आहे. उद्धवजी ठाकरे यांचा जनाधार कधीच निघून गेलाय. उद्धवजी ठाकरे यांना कुठेही महाराष्ट्रातल्या जनतेचा पाठिंबा नाही. त्यांचं जनाधार पूर्णपणे संपलेलं आहे. ना आदित्य ठाकरेंचं नेतृत्व सिद्ध होतंय, ना उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व सिद्ध होतंय. त्यामुळे ज्यांचा जनाधार संपलाय
त्याचा विचार संजय राऊतांनी आधी करावा आणि मग कोर्ट सेटिंग याच्या गप्पा माराव्यात. चंद्रमंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार असल्याचं आणि दुसरीकडे संजय राऊत म्हणतात त्या आधी हे ईव्हीएमच्या विरोधात काम करतात. नाही, अभिजित दिपकेंनी जंतर मंतरचा पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 कितीही सीझन काढावेत, त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. परंतु अभिजित दिपकेंना माझा सवाल आहे, झारखंडमधल्या रांचीमध्ये हजारो विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करतायत. तिथं पेपरफुटी झाली आहे. तिथं हेमंत सोरेन यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. परंतु अभिजित दिपके मूग गिळून गप्प बसलेत. त्यांना तिथं जायला वेळ नाही. जंतर मंतरचा सीझन 2 सुरू करण्याच्या आधी अभिजित दिपके यांनी आता झारखंडमध्ये सुरू असलेला सीझन 1 त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, तिथं आपली भूमिका मांडावी. कॉक्रोच जनता पार्टीने आता बिळामध्ये लपून बसू नये. कॉक्रोच जनता पार्टी आणि ही झुरळ जनता पार्टी, या झुरळांनी जरा रांचीमध्ये जायला पाहिजे. या झुरळने जरा झारखंडमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. हे झुरळ नेमके कुठे लपून बसलेत हे देशातली जनता बघते. अमित शहा भविष्यात मंत्रिमंडळात राहणार नाही. अमित शहा यांचे पाय लटकत आहेत असा दावा संजय राऊत. अमित भाई शहा यांचे पाय लटपटताना संजय राऊत, आधी तुमचे लटपटणारे पाय आणि लटपटणारा पक्ष बघा. तुमचा अख्खा पक्ष लटपटतोय, तुमचा पक्ष थरथर कापतोय, त्याच्याकडे बघा. अमित भाई शहा संसदेमध्ये आज 3 वाजता प्रत्युत्तर देणार आहेत. कान खोल के सुन लो. अमित भाई जेव्हा बोलायला उभे राहतात तेव्हा तुमची पळताभुई थोडी होते आणि पाय कोणाचे लटपटत होते आणि कोणाला उभं राहायला 2 माणसांची गरज होती हे महाराष्ट्राने बघितलंय. तुम्हाला तुमच्या मालकाला स्टेजवर उभं राहायला 2 माणसांचा आधार लागतो, पायऱ्या चढायला 2 माणसाचा आधार लागतोय आणि अख्खा पक्ष महाराष्ट्रानं लटपटून टाकलाय, थरथरायला लागलाय. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला लटपटून टाकलंय आणि पिटाळून लावलंय. त्याच्याकडे आधी बघा आणि मग अमित भाईंकडे बघा. खूप खूप धन्यवाद.